तन्वी कमलेकर यांनी सभेची नोटीस काढताच प्रशासनाने सभापती बदलला। मिरज पंचायत समिती सभापती निवड प्रकरण अपील करण्यावर सत्ताधारी ठाम। मिरज पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवार दिनांक 24 रोजी होत असल्याचं पत्र सभापती तन्वी कमलेकर यांच्या सहीनं काढण्यात आलं। मात्र गुरुवारी सभापती पदाचा पदभार हा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती स्नेहल मोरे यांच्याकडे देण्यात आला आणि याबाबत आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान सभापतीपद रद्द करण्याच्या आदेशाविरोधात अपील करण्याबाबत सत्ताधारी ठाम असल्याचे कमलेकर यांनी म्हटलेलं आहे। सध्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीवरून वादंग सुरू आहे आणि या निवडी बेकायदेशीर ठरवून त्या रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत। त्यानंतर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑगस्ट रोजी नव्यानं सभापती आणि उपसभापती यांच्या निवडी घेण्यासाठी विशेष सभा घेण्याचे आदेश मिरज प्रांतांना दिले आहेत। दरम्यान शुक्रवारी मिरज पंचायत समितीची 5वी मासिक सर्वसाधारण सभा आहे। या सर्वसाधारण सभेची नोटीस तन्वी कमलेकर यांच्या आणि गटविकास अधिकारी किरण सायमोते यांच्या सहीने काढण्यात आलेली आहे। मात्र त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेमधून सभापती उपसभापती पद रिक्त असल्याबाबतचे आदेश काढण्यात आले। शिवाय ही पदे सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती स्नेहल मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे। शिवाय नव्या सभापती आणि उपसभापती यांच्या निवडी होईपर्यंत हा पदभार मोरे यांच्याकडेच राहील असंही त्या आदेशात म्हटलेलं आहे। त्यामुळे पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांना रोज वेगवेगळ्या पद्धतीने धक्का दिला जातो आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज।